नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजची हवामानाची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पुढील काही दिवसात राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कुठे पावसाच्या सरी येऊ शकतात आणि कोणत्या भागात हवामान तुलनेने कोरडे राहू शकते, याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान विभागाच्या आजच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सर्वच भागात एकसारखा पाऊस पडणार नाही. काही भागात तुरळक ते हलका पाऊस तर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची सरी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विजेपासून विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर 27 ऑगस्टच्या आसपास मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या प्रादेशिक अंदाजात मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातही पुढील दिवसात पावसाची सरींची शक्यता दर्शवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर परिसराचा विचार केला तर आज तुरळक पावसाची शक्यता असून 27 ऑगस्टला पावसाची शक्यता दिसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पुढील 2 ते 3 दिवसात हवामानावर लक्ष ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आता आपण विदर्भाकडे पाहूयात. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातही पुढील काही दिवस पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकामध्ये पाणी साचणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र पावसाचे प्रमाण जिल्ह्यानुसार वेगवेगळे राहू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकण आणि गोवा विभागासाठी सध्या मोठ्या पावसाची विशेष चेतावणी नाही. त्यामुळे या भागातील पावसाचे स्वरूप इतर भागांच्या तुलनेत वेगळे राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या महाराष्ट्रातील पावसाचे वितरण असमान आहे. उदाहरणार्थ 26 ऑगस्टपर्यंत आकडेवारीनुसार कोकणात ऑगस्टमधील पाऊस तुलनेनं जास्त झाला आहे, तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात ऑगस्टमधील पाऊस सरासरीपेक्षाही कमी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या भागात पावसाचा खंड पडला आहे त्यांनी पुढील काही दिवसाचा अंदाज पाहूनच खत आणि फवारणीचं नियोजन करावं. फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस आल्यास औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे मेघगर्जनेसह पाऊस सुरू असताना शेतात किंवा झाडाखाली थांबू नका आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी ट्रॅक्टर किंवा इतर शेतीची कामे शक्यतो थांबवा. आपल्या जिल्ह्यात नेमका पाऊस कधी आणि किती पडणार यासाठी स्थानिक हवामान अंदाज आणि IMDच्या अपडेटकडे लक्ष देणं हे सर्वात महत्त्वाचं ठरेल. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि अशाच हवामान व शेतीविषयक अपडेटसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.